नमस्कार मित्रांनो. सायकोलॉजीनुसार मुली जास्त करून त्याच मुलाकडे आकर्षित होतात ज्यांची पर्सनॅलिटी आत्मविश्वास चांगला आहे. सायकोलॉजीनुसार हसता हसता अचानक गंभीर होतो तेव्हा त्याचा अर्थ तो त्याच्या मनातील गंभीर गोष्ट लपवत आहे. सायकोलॉजी सांगते जे लोक त्यांच्या भविष्याचं लक्ष ध्येय ठरवतात तेच मानसिकरित्या शांत आणि खुश असतात. मुलींच्या तुलनेत मुलं इमोशनल आणि दुःख लपवायला माहीर असतात. सायकोलॉजीनुसार हसणं तुमच्या बॉडी लँग्वेजचा महत्त्वपूर्ण भाग आहे. ते तुम्हाला आत्मविश्वासू आणि आकर्षित बनवत असतं. सायकोलॉजीनुसार जर एखादी व्यक्ती तुमचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत असेल, तुमच्या नजरेला नजर मिळवत असेल, तर तो तुमच्यामध्ये इंटरेस्टेड आहे किंवा ती तुमच्यामध्ये इंटरेस्टेड आहे. मुली त्यांच्या मित्राच्या छोट्या छोट्या गोष्टी पण जास्त काळ लक्षात ठेवतात. सायकोलॉजीनुसार तुमच्या जीवनातील खुशी 90% तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे. सायकोलॉजी सांगते जर तुम्ही एखाद्या विषयी जास्त विचार करत असाल तर याचा अर्थ एकतर त्या व्यक्तीवर तुम्ही खूप प्रेम करता किंवा त्या व्यक्तीचा तुम्ही तिरस्कार करता. मनोविज्ञान सांगतं सतत माफ करणारी व्यक्ती पण एक दिवस सगळं काही संपवून टाकते, कारण सहनशक्तीची पण एक मर्यादा असते. सायकोलॉजीनुसार मुली नेहमी त्यांच्या भावनांना हसण्यापाठीमागे लपवतात. सायकोलॉजीनुसार जेव्हा एखादी व्यक्ती खूप उदास असते तेव्हा तो जास्त वेळ झोपण्याचा प्रयत्न करत राहतो. मनोविज्ञान सांगतं जर एखादी व्यक्ती तुमच्याबरोबर बोलताना डोळ्यांना नजर मिळवत नसेल तर तो तुमच्यापासून काहीतरी नक्कीच लपवत आहे. सायकोलॉजीनुसार तुम्ही जेव्हा एखाद्याच्या आठवणीत हरवून जाता तेव्हा तुमचे विचार तो क्षण जगण्याचा प्रयत्न करत राहत असतं. मनोविज्ञान सांगतं जे लोक त्यांच्या आयुष्यात एखाद्याची वाट पाहतात ते सगळ्यात जास्त प्रामाणिक असतात. मनोविज्ञानानुसार जेव्हा तुम्ही एखाद्याची मदत करता तेव्हा तो व्यक्ती भविष्यात तुमच्याविषयी सकारात्मक विचार करतो. जीवनात जेव्हा बालपणाचे खेळ संपतात तेव्हा नशिबाचे खेळ सुरू होतात. वेळ राहतात सुधारा, कारण जवानीत जे तुम्ही पेरता तेच तुम्हाला म्हातारपणी कापावं लागतं. खूप फरक असतो गरज आणि गरजेचं असण्यामध्ये. यामध्ये काही वेळा फक्त गरज असते तर गरजेचं नाही. जर तुमच्या मनातून एखाद्या खास व्यक्तीचा विचार सारखा मनात येत असेल तर त्याचे 4 मुख्य कारण असतात. सायकोलॉजीनुसार तो व्यक्ती तुम्हाला मिस करेल किंवा खूप आठवण काढतो तेव्हा त्याचा संकेत तुम्हाला असा मिळेल की त्याचं नाव तुमच्या मनात येताच तुम्हाला असा वेगळीच बेचैनी होईल. त्याचबरोबर त्या व्यक्तीची पण तुम्हाला तेवढीच आठवण येईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही विनंती करते.